Hello everybody, welcome back to my channel. So today I'm going to show you the 5th day of my baby born, and today we are going to do the Pachvi of my baby daughter. In India we do this 5th day celebration where we celebrate good future. So yes, we decorate it like this. So if you're interested, please keep on watching, and if you do celebrate like this, then please comment me below. I would love to know more about the different cultures. So yes, if you're interested, please keep on watching. If you're still not subscribed to my channel, then please do subscribe, like my videos, for share with your friends. ह्या पाचवीच्या पूजाला ना सटव्या म्हणून एक देवी असते. ती देवी येऊन मुलाचं नशीब लिहून जाते येऊन आज रात्री. आणि हो जो दिवा आपण लावलेला असतो आई म्हणजे सटव्याच्या नावानं, तो दिवा आईनं नाही पाहायचं असतं, फक्त पूजाला नमस्कार करून हे पूजा करायची असते. आणि तिला यावं म्हणून तिला एक घंटी वाजवून तिला आगमन करण्यासाठी तिला आम्ही बोलवायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे काय, ह्या पाचवीच्या पूजेला कोण गोड नैवेद्य दाखवतात, कोण तिखट नैवेद्य दाखवतात. आमच्याकडं कसं आहे, आम्ही नॉनव्हेजचं नैवेद्य दाखवतो आणि जे लाडू वगैरे केले असतात त्याचा नैवेद्य दाखवतो. फुलावर पान वगैरे विडा वगैरे ठेवून दाखवतो. सटवाईची एक छोटीशी एक पैशाचं एक हे असतं, एक शिक्का असतो सटवाई म्हणून, ते करून आम्ही आता पूजा करतो. आजच्या दिवशी जो पाचवीच्या दिवशी आम्ही करतो ते मेन हर्बल काजळ बनवतो. आजच्या दिवशी ते काजळी आम्ही काय करतो, कापसामध्ये पच्च कापूर घालतो आणि त्याच्यामध्ये हे ओवा घालून ते तुपामध्ये किंवा गाईच्या तुपामध्ये किंवा एरंडल तेलमध्ये त्याचा बत्ती करून ते ह्याच्यावर ठेवून डोरविटा किंवा एक स्टँड घेऊन त्याच्यावर ताट ठेवून त्याच्या खाली एक ते दिवा ठेवून त्याच्यावर ताट ठेवतो आणि ते वर काजळी येते, आम्ही काढतो काजळ आणि ते काजळ आम्ही बाळाला लावतो. आजपासून काजळ लावायचं स्टार्ट होतं आणि आईला पण आजपासूनच नॉनव्हेज द्यायला चालू होतं. ही प्रथा आहे. काहीतरी बोला, दोन शब्द. पाचवीचं महत्त्व, या दिवशी सटवे म्हणून एक देवी असते, ते बाळांचं नशीब घेते
त्यासाठी आम्ही पूजा करतो आणि ते पूजा करून त्याचं आम्ही देवीला या म्हणून आगमन होण्याची आम्ही हे पूजा करतो. नशीब छान निघून जावे, ऐश्वर्य, शिक्षण, ऐश्वर्य, सुख, संपत्ती, आरोग्य, घर, धन, धान्य, समृद्धी सगळं तिला मिळू दे. मी पण तिला आशीर्वाद देते. मी पण आशीर्वाद देतो. तू पण सांगितलं. माझ्या बाळाचं सगळं चांगलं होऊ दे, शाणी होऊ दे, संपत्ती, ऐश्वर्य सगळं 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 माझ्या बाळाला मिळू दे, दोन्ही बाळांना मिळू दे, दोन्ही बछड्यांना मिळू दे, सगळं आयुष्याचं सगळं सुख माझ्या दोन्ही बछड्यांना मिळू दे.